27 आमदारांची समिती 3 दिवस अहिल्यानगरच्या दौऱ्यावर. संपूर्ण प्रशासनाची झाडाझडती घेणार. अहिल्यानगरच्या प्रशासनाची आता मोठी परीक्षा लागणार आहे. तब्बल 27 आमदारांची अंदाज समिती 3 दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातील 50हून अधिक शासकीय विभागांची थेट तपासणी आणि कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. मंडळी, महाराष्ट्र विधानमंडळाची अंदाज समिती 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करणार असून समितीत एकूण 27 आमदारांचा समावेश आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी विविध विभागांची बैठक घेऊन सर्व कागदपत्रे, फायली आणि दप्तरे अद्ययावत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या समितीकडून जिल्ह्यातील रस्ते, इमारती, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, महसूल, ग्रामविकास अशा 50हून अधिक विभागांच्या कामकाजाची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही त्रुटी आढळू नये यासाठी अधिकारी आणि कर्मचारी दिवस रात्र तयारी करत आहेत. या दौऱ्याचा आणखी एक परिणाम म्हणजे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या फायलींना अचानक गती मिळाली आहे. कार्यालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम सुरू आहेत. आता या 3 दिवसांच्या दौऱ्यात समितीला नेमकं काय आढळतं, कोणत्या विभागावर ताशेरे ओढले जातात आणि कोणत्या कामांचे कौतुक होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.